मग ते इचकले सगळे नाही का? पाणी लाव पण कुठे गेला क्या करो भाई मी घेतलं पाहिजे बरं. हो माल पलटन माल पलटन सरकारनं जो निर्णय जारी केलेला आहे, ड्रायव्हर हा आंतरिक शिपाई असतो. जसं देशावर आपले सोल्जर आपली रक्षा करतात, तसाच ड्रायव्हर सुद्धा त्याच प्रकारे माणसाची रक्षा करतो. जो निर्णय घेतलेला आहे तो पूर्ण अत्यंत चुकीचा आहे. कारण ज्या वेळेस एखादा अपघात होतो त्यावेळेस जाणून बुजून कोणालाही कोणाचा साधी मुंगी तरी जीव मारा वाटत नाही. कारण की कोणते कधी टेक्निकल प्रॉब्लेम असतात, कधी गाडी इलेक्ट्रॉनिक असतात, कधी इंजन फेल पडते, ह्या गोष्टी असतात, तेव्हाच कुठेतरी अपघात असतो. असा कोणताही असा जगातील असा व्यक्ती नाही की त्याला समोर जाऊन अपघात करावा वाटतो आणि त्याला जीव मारा वाटतो. हा जो निर्णय घेतलेला आहे हा तो पूर्ण चुकीचा आहे. कारण की ड्रायव्हरमुळं आज पूर्ण आर्थिक देवाणघेवाण ही संपूर्ण भारतातच चालू आहे. आणि आज संपूर्ण ड्रायव्हर जर भारतातले स्ट्राईकवर गेले तर ॲम्ब्युलन्स आहेत पूर्णपणे म्हणजे एक डिझेल आपला कणाच बनावा लागेल. कारण ॲम्ब्युलन्स असतील, ॲम्ब्युलन्स याच्यावर चालतात, डिझेलवर चालतात, पेट्रोलवर चालतात. जर डिझेल आज हिंगोलीमध्ये जवळपास 51 पंपापैकी जवळपास 12 पंप बंद पडलेले आहेत. पेट्रोल आणि डिझेल 12 चालू आहेत आणि बाकीचे सर्व डिझेल आणि पेट्रोल. आणि मी पण सुद्धा आज बघितलेलं आहे की या पंपावर शेवटचा पंप डिझेल भरण्यासाठी मी इथं आलेलो आहे.